40 नंतर माणूस किती शिकलेला आहे किंवा अशिक्षित आहे याची फारशी किंमत उरत नाही। तुम्ही कधीतरी भाजीवाल्याजवळ किंवा चहावाल्याजवळ उभे राहता आणि अचानक कळतं की त्याचं उत्पन्न तुमच्यापेक्षा जास्त आहे, तेही करमुक्त। तेव्हा आयुष्य खूप मोठा धक्का देतं। 50 नंतर माणूस कितीही देखणा असला तरी चेहरा असा बदलतो की सौंदर्याची सगळी किंमत संपून जाते। या वयानंतर सुंदर दिसणं नाही तर निरोगी राहणं जास्त महत्वाचं असतं। 60 नंतर तुम्ही कितीही मोठे अधिकारी असा, कधी तुमच्या एका सहीने संपूर्ण शहर चालत असेल, आज मात्र तेच गार्ड किंवा शिपाई सलाम करत नाहीत। 70 नंतर तुमचं घर मोठं आहे की लहान यालाही काही अर्थ उरत नाही, कारण गुडघ्यात दुखायला लागलं की मोठं घर जास्त त्रासदायक होतं। एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जाणंही ओझं वाटायला लागतं, तेव्हा लहान घरच अधिक सुख देतं। 80 नंतर बँकेत कोट्यावधी रुपये असले तरीही तुमच्या टेबलवरचं जेवण 100-150 रुपयांच्या औषधांपेक्षा जास्त काही उरत नाही। माणूस संपूर्ण आयुष्य धावपळ करत राहतो, पैशांसाठी न जाणे किती डावपेच रचतो। मनात एकच विचार रुजलेला असतो, आपला वेळ आला की एन्जॉय करू। पण सत्य हे आहे, आपण रोज आपल्या त्या वेळेपासून दूर जात नाही तर अधिकाधिक म्हातारपणाच्या जवळ जात आहोत। आणि म्हातारपणात एन्जॉय कमी आणि आजारांशी संघर्ष जास्त असतो। आणि आपल्या डोळ्यांसमोर आपलीच मुलं, नातेवाईक आणि कधी कधी नोकर सुद्धा त्याच पैशांवर मजा करत असतात, जे पैसे आपण संपूर्ण आयुष्य स्वतःला झोपून देऊन कमवलेले असतात। निष्कर्ष एकच, आयुष्य उद्यासाठी नसतं, आयुष्य आजसाठी असतं। देवाने जे काही दिलं आहे त्याचा आनंद आत्ताच घ्यायला शिका। निरोगी राहून आपल्या माणसांसोबत आणि समाधानाने क्षण जगत राहा, कारण पैसा पुढे उपयोगी पडेल की नाही हे सांगता येत नाही, पण आजचा वेळ एकदा गेला की तो कधीच परत येत नाही। विचार आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।